पोलीस आणलं, आमचे शिकलेले नेते बोलायला लागले तर काय होईल असं म्हणत त्यांनी भुजबळांना छेडलंय. ग्रामीण महाराष्ट्रातले पोरं गेले, खरं मालक ही आहेत मुंबईचे, बाकीचे पाहुणे आहेत तिथं आलेले. त्यांना दाखवलं, त्याला गोंधळ म्हणतो का? याला जर परंपरा आपली संस्कृती कळत नाही धर्माची, ती आपले खेळ येतं. उद्या त्याला एखाद्या बाकीच्या जातीचे लोक खेळ खेळते आणि त्यांना असंच म्हणणार का? ताई तसंच म्हणणार का? तो यार काही संस्कार आहेत का नाही? हे महाराष्ट्रात शोभतच नाही गाड्या. हे तिकडं नेपाळच्या त्याच्यात लोक शोभत आहे, तिकडं नेऊन सोडून दिलं पाहिजे. जाणार नागालँड फेगालँड नाहीत का तिकडं? बरेच आहेत ना, इंग्लंड आमचे तमके, त्याच्यात सोडून द्यायला पाहिजे. ते जाणार इकडे ठेवायलाच नाही पाहिजे. ते काढतात एखाद्याच्यात हाकून द्यायला की. आज भुजबळांबरोबरच माजी मंत्री धनंजय मुंडे सुद्धा वांगदरी गावामध्ये भरत कराडांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी गेले होते. त्यांनी सुद्धा आतताईपणे आत्महत्येसारखं पाऊल उचलू नका असं आवाहन ओबीसी समाजाला केलंय. ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिल्याचंही ते म्हणाले. आपण फडणवीसांना पत्र लिहिलंय, त्यानंतर त्यांच्याशी बोलणं झालं नाही, मात्र त्यांचा मेसेज आला आणि त्यात त्यांनी आश्वस्त केलंय असं मुंडेंनी सांगितलंय. आज सर्वजण एकमेकांच्या जीवावर उठलेत. पोलिसांना युनिफॉर्मवरती आडनाव असलेला नेमटॅग लावायची ही भीती वाटते असंही ते म्हणाले. माझं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं बोलणं या ठिकाणी झालेलं नाही, पण माझा आणि त्यांचा मेसेज झाला आणि त्यामध्ये भुजबळ साहेबांचं त्यांचं कदाचित बोलणं झालं असेल. पण या बाबतीत त्यांनी मला निश्चितपणानं सांगितलंय की ओबीसीच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही आणि त्याबाबत सरकार सजग आहे. दरम्यान आणखीन एक घडामोड घडली. मराठा आंदोलक मनोज जरांगेंच्या विरोधामध्ये दंड थोपटणारे ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांचं छायाचित्र असलेल्या फलकावरती अज्ञातांनी काळी शाई फेकल्याचा प्रकार काल समोर आला. गेवराई तालुक्यातल्या फुलसांगवी फाट्यावरती हा प्रकार झाला. आज होणाऱ्या ओबीसी महाएल्गार मेळाव्याच्या आयोजनासाठी हा फलक लावण्यात आला होता, ज्याचं नेतृत्व हाके करतायत. या फलकावरती सर्वच ओबीसी नेत्यांची छायाचित्र लावलेली होती. या प्रकारामुळे परिसरामध्ये काही काळ तणावही निर्माण झाला होता. यानंतर हाकेंच्या कार्यकर्त्यांनी या फलकावरती दुग्धाभिषेक केला. याआधी गेवराईतच राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी मनोज जरांगेंच्या समर्थनासाठी बॅनर्स लावले होते. यावरून 25 ऑगस्टला पंडित आणि हाके समर्थक छत्रपती शिवाजी महाराज चौकात आमनेसामने आले होते. या प्रकरणी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांवरती गुन्हेही दाखल झाले होते. त्यानंतर 7 सप्टेंबर रोजी हाकेंच्या उपस्थितीत गेवराईत काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये हाकेंनी आमदार विजयसिंह पंडितांना डिवचलं होतं. त्यामुळे मनोज जरांगे यांच्या उपोषणानंतर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याच्या शासन निर्णयाचे पडसाद बीड जिल्ह्यात पुन्हा उमटायला सुरुवात झाली. महायुती सरकारने मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावत अध्यादेश काढला. हैदराबाद गॅझेटही लागू केलं, पण सातारा गॅझेटचा प्रश्न मार्गी लागलेला नाहीये. त्या संदर्भात राज्य शासनाने आता तयारी सुरू केली आहे. सातारा गॅझेटियर बाबतही अभ्यास करून त्याबाबतही लवकरच शासन निर्णय जाहीर केला जाईल. त्यासाठीच आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी पुण्यामध्ये विभागीय आयुक्त चंद्रकांत फुलकुंडवार यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये पुण्याच्या आयुक्तांनी सातारा गॅझेटबद्दल अहवाल तयार करण्याचे निर्देश दिले. मराठा आरक्षणासाठी काढलेल्या जीआरच्या विरोधात ओबीसींनी आंदोलन छेडल्यामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघतंय. त्यातच आता अन्य कोणतंही आरक्षण नको, मराठा आरक्षणच द्या अशी भूमिका ज्येष्ठ मराठा नेत्यांनी जाहीर करावी अशी मागणी छगन भुजबळांनी केली आहे. आणि याच्याशी संबंधित अन्य